नमस्कार. आज मी एक मराठी माणूस म्हणून प्रचंड चिडलेलो, संतापलेलो आणि रागावलेलो आहे. कारणही तसेच आहे. मागील 8 ते 10 दिवसांपासून ज्या बातम्या येत आहेत कबूतरखान्याबद्दल, मानवी आरोग्याचा विचार करून न्यायालयाने कबूतरखान्यास बंदी केली. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून BMCने दादरमधील प्रसिद्ध कबूतरखाना बंद केला. 2च दिवसामध्ये जैन समाज शेकडोच्या संख्येने रस्त्यावर उतरत जबरदस्तीने कबूतरखाना चालू केला. न्यायालय झुकले, सरकार झुकले. उदाहरण दुसरे, विलेपार्लेमधील जैन समाजाच्या मंदिराचे बांधकाम न्यायालयाने अनधिकृत ठरवले. BMCने आदेशाचे पालन करत तोडकाम केले. दुसऱ्याच दिवशी जैन समाज पुन्हा एकदा शेकडोने रस्त्यावर उतरत आंदोलन केली. BMC झुकली. सदर अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. उदाहरण तिसरे, नुकतेच महादेवी या नांदी येथील हत्तीला वनधारा येथे पुनर्वसन करण्यात यावे असे पुन्हा एकदा न्यायालयाचे आदेश आहेत. जैन समाज एकवटला, रस्त्यावर उतरला. वनतारा, पेटा सारख्या भव्य संस्था झुकल्या. आता वनतारा ही संस्था नांदीमध्येच त्यांना मेडिकल फॅसिलिटी सेंटर उभारून महादेवी हत्ती नांदीमध्येच ठेवणार आहे. आता उलटी बाजू बघूया. डोंबिवली येथील 36 बिल्डिंग न्यायालयाने अनधिकृत ठरवल्या. दुसऱ्याच दिवशी आयुक्तांनी न्यायालयामध्ये शपथपत्र सादर केले. झालेले अनधिकृत बांधकाम तोडून टाकण्यात येईल व पुढे एकही बांधकाम होऊ देणार नाही. अनधिकृत. आता या अनधिकृत बिल्डिंगमध्ये राहतंय कोण? माझा, तुमचा आणि आपल्या सगळ्यांचे बंधू भगिनी जे स्थानिक मराठी माणूस आहे तो या 36 बिल्डिंग्समध्ये राहतो आहे. या 36 इमारतींमध्ये तो राहतो आहे. आज अशी शेकडो, हजारो लोकांनी रितसरपणे रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन शासनास स्टॅम्प ड्युटी भरून, GST भरून रजिस्ट्रेशन केले. त्यांना नळ जोडणी, वीज जोडणी ही महानगरपालिकेने दिली. त्यांच्या प्रकल्पाची माहिती महारेरावर रजिस्टर्ड होती. तर व्यक्तिगतरित्या त्या शेकडो लोकांची कोणतीही चूक नसताना आज त्यांच्या घरावरचे छत, त्यांची राहण्याची सोय, एक आयुक्त शपथपत्र देऊन सांगतायत की मी हे नक्कीच बांधकाम तोडील जिथे त्या व्यक्तिगतरित्या त्या माणसाची, त्या रहिवाशाची कोणतीही चूक नाही. चूक असेल तर चूक आहे त्या भ्रष्ट महापालिका अधिकाऱ्यांची, चूक आहे त्या महारेरामधील अधिकाऱ्यांची ज्यांनी डॉक्युमेंट्स चेक केली नाही, चूक आहे रजिस्टर ऑफिसची ज्यांनी कागदपत्रे पडताळणी केली नाही, चूक आहे तिथल्या नेते मंडळींची ज्यांनी त्या बिल्डरांसोबत संगनमत करून त्या अनधिकृत प्रकल्पांना अधिकृत दाखवण्याचा प्रयत्न केला. पण बँकांनाही लोन दिले. पण ही सगळी राहिली बाजूला. कारवाई होते आहे माझ्या मराठी माणसांवर. पण या बाबतीत कोणीही, कोणताही राजकीय पक्ष, नेता किंवा कोणतीही संस्था एकही चकार शब्द बोलायला तयार नाही. कोणीही आंदोलन करायला तयार नाही. कोणतीही ठाम भूमिका नाही. तो मराठी माणूस, ती मराठी रहिवासी स्वतःचा लढा स्वतः लढवित आहे. स्वतः न्यायालयात खेट्या घालीत आहे. स्वतः रस्त्यावर उतरून रडत आहेत. तुम्ही व्हिडिओज बघा, तुम्ही त्यांच्या बातम्या वाचा. आपल्या मराठी मायलेकी, वृद्ध महिला अक्षरशः रडत आहेत. का? त्यांचे 50 लाखाला त्यांनी घर घेतलं, रजिस्ट्रेशन केलं, तुम्हाला टॅक्सेस दिले, तर ते बांधकाम अनधिकृत कसं? आणि जर का ते असेल तर पहिली कारवाई ही महानगरपालिकेवर व्हायला हवी. पहिली कारवाई ही त्या महारेरामधील अधिकाऱ्यांवर व्हायला हवी. त्या बिल्डर हा प्रमुख दोषी आहे, त्यावर ही कारवाई व्हायला हवी. पण मराठी माणूस हा कुठेही आंदोलन करीत नाही. त्याच्या विषयाला वाचा नाही. त्याच्या अन्यायाला कुठेही हेडलाईन नाही. त्याच्या विषयाला कुठेही फुटेज नाही. तर त्याच्यावर तुम्ही अत्याचार करीत आहात. हा एकच विषय नाही, विषय अनेक आहेत. आता म्हाडामधील विषय 20,000 सवलतीच्या दरात, माफक दरात जे म्हाडा आणि घरं आपल्याला अवेलेबल करून द्यायला हवी होती, उपनगरांमध्ये जी अवेलेबल होतात, जसे की मुंबई, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, ठाणे ह्या शहरांमध्ये म्हाडा माफक दरात, सवलतींच्या दरात स्थानिक मराठी माणूस जो महाराष्ट्रातील रहिवासी आहे त्यांसाठी घरे उपलब्ध करतात. पण यातील 20,000 घरं बिल्डर आणि म्हाडाचे अधिकारी यांनी संगनमत करून गिळंकृत केली आहेत. हा फक्त आरोप नाही, हे सुद्धा म्हाडाचं
अहवाल आहे. मागील 5 वर्षात 20,000 घरं भ्रष्ट अधिकारी आणि बिल्डरांनी गिळंकृत केलेली आहे. यालाही कुठेही वाचा नाही. याबद्दलही कुठेही आंदोलन नाही की कठोर अशी भूमिका नाही. का मराठी माणूस फक्त दसरा मेळाव्यांमध्ये घोषणा देण्यासाठी लागतो? का मराठी माणूस फक्त निवडणुका, रॅल्या, मिरवणुका, दहीहंड्या, गणपती जयंती, मतं आणि निवडणुकांतील रॅल्यांसाठी लागतो? मराठी माणसाला स्वतःचं असं काही मत नाही? अहो, तो जैन समाज केवळ 2 आणि 3% लोकसंख्येवर जर का न्यायालय आणि सरकारला झुकत असेल तर आम्ही 90% आहोत. का आम्ही झुकवू नाही शकत? आमचे नेते आमच्यासाठी पुढे येऊ नाही शकत? बंधू आणि भगिनींनो, माझी हीच विनंती आहे की जर का आपली नेती शेंड असतील, आपली नेती आपल्यासाठी काही करत नसतील तर आपल्या स्वतःला, आपल्यातील नेते, झेंडे, राजकीय पक्ष, वैचारिक मतभेद, परस्पर प्रादेशिक मतभेद असतील ते सगळे बाजूला सारून एकत्र येऊन आपल्याला स्वतःसाठी भांडावी लागेल. आपल्याला एकजूट दाखवावी लागेल, आंदोलन करावं लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल, जेणेकरून उद्या कोणत्याही एका मराठी युवकाची वडापावची गाडी किंवा एका वृद्ध मराठी महिलेची झोपडी हटवण्यापूर्वीसुद्धा प्रशासनाला 100 वेळा विचार करावा लागेल. मराठी माणसावर अत्याचार होणार नाही, मराठी माणसाचं मरण होणार नाही, मराठी माणसाला एकत्र यावं लागेल. पुन्हा एकदा माझ्या सर्व राजकीय पक्षांना आवाहन आहे, कृपया मराठी माणसांची बाजू उचलून धरा. आम्ही फक्त मतदान आणि दंगली, गाळे फोडण्यासाठी किंवा घोषणा देण्यासाठी नाही आहोत. आम्हालाही सुंदर जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि नक्कीच मानवी जीवनाची किंमत ही कबूतर, हत्ती किंवा अन्य काही गोष्टींपेक्षा महत्त्वाची आहे. जर का इतर समाज त्यांच्या भावनांसाठी एकजूट होत असेल तर मी माझ्या मूलभूत गोष्टींसाठी नक्कीच एकत्र येऊ शकतो. तर माझी पुन्हा एकदा सर्व मराठी बांधवांना, राजकीय पक्षांना विनंती आहे की कृपया हे मुद्दे उचलून धरा. डोंबिवलीमधील आपल्या मराठी बांधवांना मदत करा, त्यांच्यासाठी एकत्र या. त्यांना आज आपली प्रचंड गरज आहे, आपल्या सोबतीची, आपल्या हिमतीची आणि एकजुटीची त्यांना गरज आहे. या त्यांचा आपण निवारा वाचूया.